नमस्कार. 22 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज रविवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहरात फसवणुकीच्या उद्देशाने लग्न करणारी 3 नववधू आधीच विवाहित, 4 पैकी 3घांना अटक, 5 दिवसाची पोलीस कोठडी. वडरी येथून फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड, पळवणाऱ्यासह मदत करणाऱ्या 2घांना अटक, 5 दिवसाची पोलीस कोठडी. मुंबईत आझाद मैदानावर आदिवासी संघर्ष समितीच्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. यावलला आदिवासी कोळी समाज बांधवांच्या बैठकीत नितीन कांडेलकर यांचे आवाहन. चुंचाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार, ग्रामपंचायतकडून तातडीने उपाययोजना, नागरिकांमधून समाधान. यावल तालुक्यात सोमवारपासून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीतील धान्य खरेदीला होणार सुरुवात. यावल येथील इंदिरा गांधी गर्ल हायस्कूलमध्ये स्वच्छता अभियान. यावलला भाजपाकडून सोमवारी आंदोलन, वीज बिलांची करणार होळी. हिंगोणा ते न्हावी व मारूळ रस्त्याची दयनीय अवस्था, रस्ता दुरुस्तीची मागणी. चुंचाळे येथील नदीवर बांधला जाणारा बंधारा नागरी वस्तीपासून दूर बांधा, भीम आर्मीची मागणी. तर आळगाव गावात मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी, फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 22 नोव्हेंबर रविवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. एकूणच गेल्या काही महिन्याभरापासून यावल शहर व तालुक्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होताना दिसत आहे. सध्या शाळा सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू आहे. त्यात काही जण बाधित आढळून येत आहे. तेव्हा शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होणार नाही, हीच दक्षता म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. आतापर्यंत यावल तालुक्यामध्ये 1433 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1350 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत, तर 66 जणांचा उपचारादरम्यान मात्र मृत्यू झाला आहे. आज रोजी यावल तालुक्यामध्ये केवळ 17 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. फसवणूक करण्याच्या उद्देशाने शहरातील एका तरुणासोबत 63,000 रुपये घेऊन लग्न करणारी ती तरुणी आधीच विवाहित असून 8 वर्षापूर्वी तिने आपल्या पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तर या फसवणूक प्रकरणी यावल पोलिसांनी वधूसह अजून 2घांना अटक केली आहे. त्यांना यावल येथील न्यायालयात हजर केले असता 26 नोव्हेंबरपर्यंतची 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी दिगंबर देवीदास फेगडे वय 33 या तरुणाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने 7 नोव्हेंबर रोजी सोनाली कुराळे राहणार जालना या तरुणीने लग्न केलं. लग्नाकरिता सोनालीसह बहिणाबाई रावसाहेब अंबुरे राहणार दर्या रोड परभणी हिने व साहेबराव कोळी, अनिल परदेशी यांनी 63,000 रुपये घेतले होते. तर लग्नानंतर 5 दिवसांनी 12 नोव्हेंबर रोजी नववधू सोनाली कुराळे ही 31,300 रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाली होती. तेव्हा शोधाशोध करून ती मिळून आली नाही म्हणून यावल पोलिसात 4घांविरुद्ध 94,300 रुपयात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणी नववधू सोनाली कुराळे राहणार जालना, बहिणाबाई रावसाहेब अंबुरे राहणार दर्गा रोड परभणी, अनिल परदेशी राहणार अकलूत तालुका यावल या 3घांना यावल पोलिसांनी अटक केली. तर या 3घांना रविवारी येथील सहदिवाणी न्यायालयात हजर केले असता सहदिवाणी न्यायाधीश
MS बनसरे यांनी तिघांना 26 नोव्हेंबरपर्यंतची 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार संजय तायडे करीत आहे. तर या गुन्ह्यातील नववधू सोनाली कुराळे हिने पोलीस चौकशीत आपले नाव मंगलाबाई राजू शिंदे असे सांगितले आहे व ती विवाहित असून 8 वर्षापूर्वी तिने आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याची कबुली दिली आहे. एकूणच पैसे घेऊन लग्न करायचे व नंतर काही दिवस संसार करून फरार व्हायचं असा उद्योग यांचा असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. जा तुम्ही परत जा. ए बाई, जा ना सरळ. शापेल जाणार करून आले. अरे ते ओढणी काढ, पूर्ण मास्क काढ, ओढणी काढ. ठीक आहे ना सर. कितीची बहीण आता आपल्याकडे फोटो नाही ना. अरे ही नाही ना ती ओळखतो ती नंतर का तिचा फोटो का अरे पण तिचा सामान वाटतो 100% तिची बहीण असेल. खुश खबर खुश खबर खुश खबर। दीपावली के इस अवसर पर SMB मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट। खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार। SMB मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए। क्वालिटी, क्वांटिटी और वाजबी दाम, यही है SMB मार्ट। तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का। तालुक्यातील वडरी येथून फूस लावून पळवून नेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे। तेव्हा या गुन्ह्यातील मुख्य पळवून नेणाऱ्या आरोपीसह त्यास मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील 2 संशयित अल्पवयीन असून त्यांना बाल सुधारगृहात तर एकास 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वडरी तालुका यावल येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 18 नोव्हेंबर रोजी साहिल उर्फ दादू संजय भालेराव व गावातीलच एक अल्पवयीन आणि मुंबई येथील एक अल्पवयीन अशा दोघांच्या मदतीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले होते। या प्रकरणी यावल पोलिसात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर शुक्रवारी या तिघांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले। तसेच सदर पीडित 16 वर्षीय मुलीची जळगाव येथे आरोग्य तपासणी करण्यात आली तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले। तेव्हा या गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा 2012 पोक्सो अन्वये कलमात वाढ करण्यात आली व अटकेत असलेल्या साहिल भालेराव यास आणि मदत करणाऱ्या 2 अल्पवयीन यांना भुसावळ येथील बाल विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 2 अल्पवयीन यांची बाल सुधारगृहात तर भालेराव यांची 25 नोव्हेंबरपर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे, सीमा चिखलकर करीत आहे। एकूणच या गुन्ह्यामध्ये मुलीस पळवणाऱ्यासह त्यास मदत करणाऱ्यांना देखील पोलिसांनी अटक केल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे।
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या उपस्थितीत 9 डिसेंबर रोजी मुंबईत आदिवासी संघर्ष समितीच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून यातून कोळी समाज बांधवांचा जातीचा दाखला, वैद्य प्रमाणपत्रासह विविध मागण्या राज्य शासनाकडे मांडण्यात येणार आहेत. तेव्हा यात कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर यांनी केले आहे. यावल शहरात आयोजित कोळी समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. शहरातील तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शनिवारी आदिवासी कोळी समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर होते. त्यांनी समाज बांधवांना 9 डिसेंबर रोजी माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकरसह जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, संयोजक ॲडव्होकेट गणेश सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई तायडे, संजय कांडेलकर, समाधान मोरे, मनोहर कोळी, प्रशांत सोनवणे यांची व्यासपीठावर उपस्थित होती. तर या कार्यक्रमामध्ये त्यांनी कोळी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट गणेश सोनवणे, प्रभाकर सोनवणे, संजय कांडेलकर, पाडळचा उपसरपंच खेमचंद कोळी, किरण कोळी, संदीप भैया सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत जालंधर कोळी, भरत कोळी, आकाश कोळी, अमर कोळी, गजानन कोळी, योगेश कोळी, गौरव कोळी, अनिल कोळी, रामभाऊ सोनवणे, भगवान नन्नवरे, अमोल सोनवणेसह तालुक्यातील विविध गावातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पाडळचा उपसरपंच खेमचंद कोळी यांनी केले. तर शेवटी आभार पत्रकार भरत कोळी यांनी मानले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला जिल्हाध्यक्ष तायडेताई, युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष सोनवणे भाऊ, त्याचप्रमाणे आमचे प्रल्हाद भाऊ, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांनी आपल्यासमोर चांगलासा विचार या ठिकाणी ठेवले. साहेब तालुका अध्यक्ष मुक्ताईनगर, मनोहर भाऊ तायडे, मनोहर भाऊ कोळी, रावेर तालुका अध्यक्ष, यावल ते तालुक्याच्या त्या नवनिर्वाचित अध्यक्ष त्यांची निवड आपण जे केली ते जालंधरबाई कोळी, उपशासकीय सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे एस टी महामंडळामध्ये चांगलं असं काम नेहमी करत असतात रामभाऊ कोळी, तसेच सर्व वेगवेगळ्या गावांमधून आलेले मित्र. मी भाषण सुरू होण्याच्या अगोदर आमचे पाडळसा येथील उपसरपंच यांच्या आत्ताच नुकतीच 1 महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांची उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी निवड केली. मी जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी कोळी समाजाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. माझ्या अगोदर बरेच मंडळींनी आपल्यासमोर विचार ठेवलेले. भुसावळचे भाऊ आणि त्यांना जळगावचे त्या भुसावळला त्यांनी सर्टिफिकेट टाकलेलं, त्यांच्या काय अडचणी झाल्या त्या आपण एक मिटिंग संपली की वकील साहेबांशी चर्चा करा, त्याच्यामध्ये मार्ग कसं काढता येईल ते पाहूया. नागीचा आमचा युवक मित्र तायडे का गौरव कोळी चांगली समस्या या ठिकाणी मांडल्या. ते त्याचा जे सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याला किती त्रास झाला आणि त्याला जे हे गाठायचं होतं त्यामुळे खूप मागे राहिला.
पण मित्र घाबरू नको. आता ही संघटना तुझ्या पाठीमागे पूर्णपणाने खंबीरपणाने उभी राहणार. आपले मुख्याध्यापक आहे का गुरुजी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या समोर सांगितलं की आपलीच मंडळी आपलंच नाव नोंदवताना आपण चुकीच्या पद्धतीनं मागतो. जो आपल्याला मदत करणारा त्याची मदत न घेताना आपण त्याला विरोध करतो. म्हणजे वेगवेगळ्या अशा समस्या आपल्या समाजामध्ये फार प्रमाणामध्ये आपण ठेवून त्यांच्या मागे उभं राहायचं आणि 9 तारखेच्या येणाऱ्या त्यांनी जे आंदोलन छेडलं आहे त्या आंदोलनात आपण सक्रियपणे भाग घ्यावा हीच मी आग्रहाची विनंती करतो व समाजाच्या मार्गदर्शक आपल्या समोर आलेले त्यांचं या कार्यक्रमाबद्दल यावल तालुक्यात वेलकम म्हणतो आणि आपले 2 शब्द. नमस्कार. यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही. त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे सर्व काही ऑनलाईन आहे. जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे. आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे. तसेच शाळेचे YouTube चॅनलसुद्धा आहे. विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत. या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. तालुक्यातील चुंचाळे गावात मुख्य व दर्शनी भागातील गटारी नादुरुस्त झाल्याने गेल्या 8 दिवसापासून रस्त्यावरून पाणी वाहत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करताच ग्रामपंचायतीकडून समस्या सोडवण्यात आली असून गटारीची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे. चुंचाळे गावात काही भागात गटारी नादुरुस्त असल्याने सांडपाणी हे रस्त्यावर आले आहे. विविध ठिकाणी या सांडपाण्याचे डबके साचले असून त्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाला होता. तेव्हा याबाबत ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. तेव्हा त्यांची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून गटारीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हा आता नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे. तालुक्यात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र सोमवारी सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता सांगवी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदाम आवारात आमदार श्रीदादा चौधरी, चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे, खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते काटापूजन होणार आहे. या प्रसंगी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी क्रमनिहाय या ठिकाणी धान्य खरेदीकरिता उपस्थित राहावं असं आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे. शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी गर्ल हायस्कूलमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सोमवारपासून इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होत असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण वर्ग खोल्या सॅनिटाईज करण्यात आल्या आहेत. शहरात चोपडा रस्त्यावर नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी गर्ल हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतचे उर्दूचे वर्ग राज्य शासनाच्या आदेशान्वये सुरू केले जात आहेत. तेव्हा बंद असलेल्या या शाळेच्या इमारतीसह परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. वर्गखोल्या धुण्यात आल्या. नगरपालिकेच्या साहाय्याने या ठिकाणी सॅनिटाईज करण्यात आले. संपूर्ण स्वच्छता अभियान मुख्याध्यापिका शेख मुमताज मॅडम, शेख इमाम सर सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितरित्या राबवले.
शहरात सोमवारी भाजपच्या वतीने अवाजवी आलेल्या वीज बिलांची होळी केली जाणार आहे. सदरील आंदोलन सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर केले जाणार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने जनतेला विजेचा शॉक दिला आहे. कोरोना काळामध्ये वीज ग्राहकांना घराचे बिल माफ करू अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या घोषणा आता कायम न ठेवता आपला शब्द फिरवला आहे आणि अव्वाच्या सव्वा बिलं ग्राहकांना येऊ लागली आहेत. ही बिलं देखील आता सक्तीने वसूल करणे सुरू आहे. तेव्हा एकूणच हा जनतेवर अन्याय आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, उपसभापती दीपक अण्णा पाटील, उमेश पाटील, ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील आदींच्या नेतृत्वाखाली वीज बिलाची होळी असे आंदोलन केले जाणार आहे. सोमवारी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हे आंदोलन केले जाणार असून यात मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका अध्यक्ष उमेश पेगडे, शहर अध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर कोळी, उज्जैन सिंग राजपूत, विलास चौधरी आदींनी केले आहे. तालुक्यातील हिंगोणा ते न्हावी व तसेच मारूळ फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले असून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी शेतकरीसह नागरिकांनी व वाहन चालकांनी केली आहे. हिंगोणा ते न्हावी तसेच मारूळ या प्रमुख मार्गाला जोडणारा फाटापर्यंतचा रस्ता हा सुमारे 5 किलोमीटरचा आहे. मागील 2 वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले आहे. तर शेतकरी वर्गांना शेती शिवारात जाताना तसेच वाहनधारकांना खड्डे चुकवताना रस्त्यावरून वावरताना मोठी कसरत करावी लागते. तर या खड्ड्यांमुळे लहान मोठे किरकोळ अपघात नित्याचे झाले आहेत. तेव्हा संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी होत आहे. तालुक्यातील चुंचाळे गावातील नदीवर शासनाच्या वतीने पाणी आळवा पाणी जिरवा अंतर्गत बांधारा बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र तो बांधारा गावातील मागासवर्गीय वस्तीच्या जवळ आहे. पावसाळ्यात नदीला पुराचे पाणी आल्यास बांधाऱ्यात पाणी साचल्याने सदर पाणी नागरी वस्तीत शिरेल व वस्तीतील लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सदर बंधारा नागरी वस्तीपासून 5 किलोमीटर लांब बांधावा असे मागणीचं निवेदन भीम आर्मी जळगाव जिल्हा सचिव सुप्रू सदानशिव व कार्यकर्त्यांनी दिले आहे. त्यांनी यावलचे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांना याबाबत निवेदन दिलं असून या संदर्भात जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले की वस्तीतील नागरिकांच्या मागणीनुसारच सदरील बंधाऱ्याचं काम केलं जाईल. नागरिकांच्या समक्ष ठेकेदारांना याबाबत सूचना करून काम करीत समस्या सोडवली जाईल. आमदार निधीमधून मंजूर झालेल्या बांधकाम स्थगित झाले आहे तरी ते पूर्वपदावर यावे म्हणून आपणास निवेदन आहे. ठीक करतो, फॉरवर्ड करतो. तालुक्यातील आळगाव गावात क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये परिसरातील मोठ्या संख्येत संघ सहभागी झाले आहेत. आज रविवारी सकाळी संभाजी मोतीराम पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले व मोठ्या उत्साहात ही स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्याला संभाजी मोतीराम पाटील यांच्याकडून 5,001, दुसऱ्या विजेत्याला दीपक पाटील यांच्याकडून 2,001चं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षिसं देखील या स्पर्धेमध्ये आहेत. तर काही वैयक्तिक खेळाडूंना देखील बक्षिसं देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गावातील छत्रपती ग्रुपकडून नितीन भास्कर पाटील, गिरीश शिंदे, दीपक पाटील, विनोद पाटील, सनी आविश, पावन शिंदे आदींच्या वतीने करण्यात आलं आहे. नमस्कार, मी दीपक पाटील. इथे जमलेल्या सर्व टीमचं मी ईगल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष या नात्याने सर्वांचं स्वागत करतो. सर्वांनी जिंकण्यासाठी खेळायचं आहे. कुणाला हरवण्यासाठी खेळाल तर स्वतः हराल, पण जिंकण्यासाठी खेळाल तर जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि असे कार्यक्रम आपल्या गावागावात झाले पाहिजे. याच्याने तरुणाईमध्ये उत्कर्ष निर्माण होतो आणि जे फिजिकल फिटनेस आहे त्यात डेव्हलप होतं.
परत ह्या खेळांमुळे जर ज्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये काही कलागुण असतील तर त्यांना वाव मिळतो. तर असे खेळ आम्ही वर्षानुवर्ष चालू ठेवणार, याची परंपरा. धन्यवाद. गाव तालुका यावल येथील छत्रपती ग्रुपतर्फे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उद्घाटनाचा सोहळा पार पडत आहे आणि या उद्घाटनाच्या सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला पहिलं बक्षीस आपले दीपक पाटील यांनी जाहीर केलं आहे. दुसरे बक्षीस संभाजी पाटील यांनी प्रथम बक्षीस दिले आहे. दुसरे बक्षीस दीपक पाटील यांनी दिले आहे. तिसरं बक्षीस आपले शिकू मेंबर यांनी दिलेलं आहे. तरी सर्वांनी या क्रिकेट सोहळ्याचा आनंद लुटावा एवढी सदिच्छा देतो. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.